भाग एक. मुलीचं लग्न मोडलं. सगळं ठरलेलं होतं. तारीख ठरली होती. आणि अचानक सगळं संपलं. घरात शांतता नव्हती. घरात शोक होता. आई रडत होती. वडील गप्प होते. आणि ती मुलगी ती स्वतःलाच दोष देत होती. आणि नेमक्या त्याच दिवशी एक फोन आला. तो फोन कुणाचा होता हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तो फोन होता जगद्गुरू नरेंद्र स्वामी यांचा. भाग 2. लग्न मोडायची वेदना. समाज काय म्हणेल? नातेवाईक काय बोलतील? लोकांचे टोमणे. मुलीचं काही दोष असेल. ती मुलगी आरशात पाहत होती स्वतःला आणि विचार करत होती, मी इतकी वाईट आहे का? माझ्यात काही कमी आहे का? आई म्हणाली, देव का असं करतोय? वडील म्हणाले, नशीब खराब असेल. पण कोणीही विचार केला नाही, कदाचित हे तुटणं वाचण्यासाठी असेल. भाग 3. तो अनपेक्षित फोन. फोन वाजला. कोणी उचलायचं धाडस करत नव्हतं. शेवटी वडिलांनी फोन उचलला. समोरून आवाज आला, काळजी करू नका. हे लग्न तुटणं तिच्या आयुष्याचा पराभव नाही, हे तिला वाचवण्यासाठी झाले. घरात सगळे स्तब्ध. कोणी काही बोलू शकत नव्हतं. भाग 4. स्वामींचे शब्द. स्वामी म्हणाले, ज्या गोष्टी वेळेआधी जातात त्या नुकसान करत नाही, त्या मोठ्या संकटापासून वाचवतात. ते पुढे म्हणाले, तिला आज वाईट वाटते कारण तिला सत्य माहीत नाही. पण उद्या ती देवाचे आभार मानेल की हे लग्न मोडलं. मुलीच्या डोळ्यातून पहिल्यांदा अश्रू थांबले. भाग 5. न कळलेले सत्य. स्वामी म्हणाले, माणूस भविष्य पाहू शकत नाही म्हणून तो वर्तमानात रडतो. देव जे काढून घेतो ते शिक्षा नसते, ती संरक्षण असतं. त्या एका वाक्याने सगळ्या घराचं वातावरण बदललं. दुःख तसंच होतं, पण भीती निघून गेली होती. भाग 6. वेळेनंतर समजले. काही महिन्यांनी सत्य बाहेर आलं. तो मुलगा ज्या आयुष्यात अडकलेला होता ते आयुष्यात तिला नष्ट केलं असतं. तेव्हा सगळ्यांना जाणवलं, हे लग्न तुटणं शाप नव्हता, तो आशीर्वाद होता. आईच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, आता कृतज्ञता होती. भाग 7. स्वामी म्हणाले, या गोष्टी तुटतात त्या नेहमी वाईट नसतात. काही तुटणं आपल्याला तुटण्यापासून वाचवतात. विश्वास ठेवा, देव कधीही उशिरा मदत करत नाही. भाग 8. समाजाला दबावात लग्न मोडलं. हे दुःख कमी होतं, पण समाजाचे प्रश्न जास्त बोचकणारे होते. काय चूक होती मुलीत? आता पुढे लग्न होईल का? नशीब खराब आहे बहुतेक. हे प्रश्न त्या मुलीच्या मनात खोलवर घुसत होते. ती हसायला प्रयत्न करत होती, पण आतून तुटत चालली होती. भाग 9. एकांतातला प्रश्न. एका रात्री ती एकटी बसली होती. डोळ्यात पाणी, मनात हजार प्रश्न. देव, मी काय चुकी केलं? माझ्या आयुष्यात असं का घडलं? उत्तर नव्हतं, फक्त शांतता होती. आणि कधी कधी ही शांतताच सगळ्यात मोठं उत्तर असतं. भाग 10. स्वामींचा दुसरा संदेश. काही दिवसांनी पुन्हा फोन आला. स्वामींचा आवाज शांत होता. तिला सांग, ती तुटलेली नाही, ती अजून घडते. ते पुढे म्हणाले, देव माणसाला कधीही मोडत नाही, तो फक्त चुकीची दारं बंद करतो. त्या शब्दाने तिच्या मनात पहिल्यांदा आशा जागी झाली. भाग 11. आतून झालेला बदल. हळूहळू ती बदलू लागली. स्वतःला दोष देणं थांबलं. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. तिने स्वतःकडे पाहिलं. नवीन नजरेने, मी अपूर्ण नाही, मी प्रवासात आहे. हा विचार तिच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरला. भाग 12. आजची ती मुलगी. आज ती मुलगी वेगळी आहे. आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर आहे. शांतता तिच्या आवाजात आहे. ती म्हणते, त्या दिवशी माझं लग्न मोडलं, पण माझं आयुष्य वाचलं. आणि तेव्हा तिला कळलं, तो फोन फक्त शब्द नव्हता, तो संरक्षण होतं. भाग 12. देवाची वेळ. काही गोष्टी लगेच समजत नाही, कारण देव कधीही आपल्याला वेळेनुसार काम करत नाही. तो आपल्या भल्यासाठी थोडा उशीर करतो. ती मुलगी आता समजून चुकली होती. जर ते लग्न झालं असतं तर कदाचित मी आज जिवंत असूनही आनंदी नसते. तिला जाणवलं, देवाने नकार दिला नव्हता, त्याने योग्य वेळेसाठी थांबवलं होतं. भाग 14. शेवटचं सत्य. आज जी ती लोकांना सांगते, जेव्हा आयुष्यात काही तुटतं तेव्हा स्वतःला दोष देऊ नका, कारण तुटणं म्हणजे अपयश नाही, तुटणं म्हणजे देवाचं संरक्षण.
ती असते आणि शांतपणे म्हणते, माझं लग्न मोडलं आणि तेच माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं वळण ठरलं. कधी कधी देव जे काढून देतो ते दुःख नसतं, ते ढाल असतं. आज जर तुझ्या आयुष्यात काही तुटत असेल तर घाबरू नकोस. कदाचित देव तुला मोठ्या संकटांपासून वाचवत असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. कदाचित कुणाचं आयुष्य बदलू शकतं. जय गुरुदेव. ओम नरेंद्र नाथाय नमः. धन्यवाद.